आणि आता बातमी आहे धुळ्यातून। धुळे प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमणार मुख्यमंत्री फडणवीसांनी ही माहिती दिली आहे। धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातून तब्बल 1,84,00,000 रुपये जप्त करण्यात आले। धुळ्यात पोलीस प्रशासनाची पहाटे 4 वाजेपर्यंत कारवाई सुरू होती। गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 मधून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे। विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी 5 कोटी ठेवल्याचा अनिल गोटे यांनी आरोप केला। आज सगळ्या अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करून आज दिवसभर या ठिकाणी पोहोचवण्यात आलेले आहे। अशी रक्कम माझ्या अंदाजाने जवळजवळ 5 ते 5.5 कोटी रुपये आहे। यांनी स्वतःचं कुलूप लावले काय आणि ते बेपत्ता झालेले आहेत काय। दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी एसआयटी नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे। याच्यामध्ये कोण दोषी आहे, कोणी मागितलेले पैसे आहेत का, या सगळ्या गोष्टीचा छडा लावण्यात येईल। आणि त्याचवेळी मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठीत करून या संपूर्ण घटनेची चौकशी करा।